नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे परत मी हे नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। 4-5 दिवसामध्ये मी तुमच्या पुढे काही व्हिडिओ घेऊन आलेलो नव्हतो। विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्यामुळे शेड्यूल व्यस्त होता, परंतु आता रेग्युलर तुम्हाला शासकीय बातम्या, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या गोष्टी या चॅनलवरती मिळत राहणार। तर आजचा विषय आहे मित्रहो, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देयक करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा। शंका असल्यास नेहमीप्रमाणे कमेंट्स करून विचारू शकता आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू। बंधूंनो, बातमी अशी आहे की कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देयके अदा करण्याबाबत शिक्षण संचालनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून 4 जून 2024 रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदर परिपत्रकानुसार थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पद्धतीने काढण्यास शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याबाबत वेतनपत्रक माध्यमिक नाशिक यांच्या 3 जून 2024 रोजीच्या संदर्भातील पत्रानुसार परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे। सदरचे परिपत्रक हे पवन जोशी बिझनेस ॲनालिस्ट शालार्थ सिस्टीम महा IIT मुंबई यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहे। यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे की सद्यस्थितीमध्ये नियमित वेतन वगळता इतर देयकाचे टॅब शालार्थमध्ये बंद आहे। सदरच्या संदर्भातील वेतन पथक माध्यमिक नाशिक यांनी थकीत पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये टॅब उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे। त्या अनुषंगाने दिलेल्या लेखाशीर्षाची पुरवणी देयके ऑनलाईन पारित करण्यासाठी शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे। त्याचबरोबर या वैद्यकीय देयके ऑनलाईन पारित करण्याकरिता शालार्थमध्ये तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्याचप्रमाणे थकीत देयके ही बाब सेवा हमी कायद्याअंतर्गत येत असल्यामुळे प्रस्तुत प्रकरणी तात्काळ टॅब उपलब्ध करून देणे आवश्यक आहे। तरी सदरहू टॅब सद्यस्थितीत 18 जून 2024 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती करण्यात आली आहे। याबाबत शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्यामार्फत दिनांक 4 जून 2024 रोजी जो शासन निर्णय निर्गमित झालेला होता, तो शासन निर्णय अशा प्रकारचा आहे जो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, 3 जूनचा आहे। या 3 जूनच्या शासन निर्णयानुसार तुम्हाला ही संधी उपलब्ध होत आहे। तो शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्रहो, तुम्ही वाचू शकता। आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल मित्रहो तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। अख्ख्या महाराष्ट्राभरातून आपल्या चॅनलला भरपूर प्रतिसाद मिळत आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले व्हिडिओ पाहिले जातात, प्रश्न विचारले जातात, त्यांचे समाधान होतात। मला खूप समाधान आहे। या गोष्टीचा विनंती एकच आहे, चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।